हाय हॅलो नमस्ते. स्वाती सांडवर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज मी तुम्हाला गावरान पद्धतीनं चमचमीत झणझणीत अशी शेवग्याची रेसिपी दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. अगदी सोप्या पद्धतीने दाखवलेली आहे, पण खायला अगदी चविष्ट आहे ह्या पद्धतीने जर केली तर इथे मी शेवगा घेतलेला आहे. शेवगा आपल्याला कट करून घ्यायचा आहे. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी शेवगा सगळा कट करून घेतलेला आहे. शेवगा कट केला की इथे मी 2 बटाटे घेतलेले आहेत. तर आपल्याला बटाटेसुद्धा कट करून घ्यायचे आहेत. इथे मी बटाट्याची साल काढलेली नाही, आपल्याला सालीसहित बटाटा वापरायचा आहे. तर एका बटाट्याचे मी इथे अर्ध्या बटाट्याच्या 6 फोडी करून घेतलेल्या आहे. खूप जास्त मोठ्यासुद्धा नाही करायच्या किंवा खूप बारीकसुद्धा नाही करायच्या. अगदी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने करा. तर इथे पाहू शकता तुम्ही, आपला बटाटा आणि शेवगा दोन्हीही कट करून झालेला आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. धुतल्यानंतर इथे मी कढईमध्ये शेवगा आणि बटाटा घेतलेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा भरून मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला हळद घालायची आहे आणि शेवगा आणि बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे. तर इथे मी 7 ते 8 मिनटं शेवगा आणि बटाटा उकडून घेते. शेवगा आणि बटाटा उकडत आहे तोपर्यंत आपण वाटणाची तयारी करूया. तर इथे मी जाळी ठेवलेली आहे. त्यावरती आपल्याला मीडियम साईजचे 3 कांदे ठेवायचे आहेत. कांदे ठेवल्यानंतर इथे मी खोबरंसुद्धा ठेवणार आहे. तर आपल्याला कांदा आणि खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. खोबरं लगेच भाजलं जातं, त्यामुळे पाहू शकता दोन्ही साईडनी सुद्धा खोबरं छान मी भाजून घेतलेलं आहे. खोबरं आपण साईडला काढून ठेवूया आणि आपल्याला कांदेसुद्धा छान व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत. तर पाहू शकता तुम्ही, कांदे पण मस्त असे भाजलेले आहेत. तर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कांदे आणि खोबरं थंड करून घ्यायचं आहे. थंड केल्यानंतर इथे मी खोबरं कट करून घेतलेलं आहे. तर कांदा आणि खोबरं व्यवस्थित कट केले की आपल्याला सगळे वाटण थंड करून घ्यायचं आहे. वाटण थंड झालं की इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची. इथे मी कोथिंबीर जास्त नाही घातलेली, थोडीच घालायची आहे आपल्याला, जेणेकरून आपला भाजीचा रंग चेंज होणार नाही. तर कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला आलं घालायचं आहे, लसूण आणि कांदा आणि खोबरं. तोपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन आला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब नक्कीच करा. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळं वाटण घातल्यानंतर आपल्याला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी अगदी बारीक वाटून घेतलेलं आहे. वाटणसुद्धा आपलं तयार झालेलं आहे आणि एका साईडला शेवगा आणि बटाटासुद्धा उकडलेला आहे. तर आपण खाली गॅसवरनं उतरून घेऊया. तर एका साईडला कढई गरम करून घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला गरजेनुसार तेल घालायचं. तेल गरम झालं की त्यात मी 3 तमालपत्राची पानं घातलेली आहेत. तमालपत्र तेलामध्ये तडतडलं की जे आपण मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते वाटण घालायचं आहे आणि तेलावर आपल्याला परतवून घ्यायचं आहे. वाटण परत तोपर्यंत तुम्ही माझ्या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर प्लीज एक लाईक नक्कीच करा. साईडचं बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्याशी नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. तर वाटण परतलं की काय मसाले ॲड करणार आहेत आपण. त्यामध्ये आपल्याला कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा मिरची पावडर, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, छोटा आपला चमचा गोडा मसाला घालायचा आहे, धना पावडर, हळद. मसाले घातल्यानंतर छान परत आपल्याला वाटणावर परतून घ्यायचं आहे. मसाले परतून झाले की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मटण मसाला घालायचा आहे. मटण मसाल्याच्या ऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा वापरू शकता. मसाले छान परतले की आपण जो शेवगा आणि बटाटा उकडून घेतला होता ते घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी भन्नाट चवीची भाजी होते. एकदा ह्या पद्धतीने केली तर नेहमीच कराल, एवढी खायला चविष्ट होते. तर व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे. तर इथे मी गरजेनुसार पाणी घालते. तोपर्यंत अजूनसुद्धा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज एक सबस्क्राईब करा. तर इथे पाहू शकता तुम्ही, मी पाणी घातलं आहे. व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं. मिक्स केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि शेवग्याला आपली छान उकळी घ्यायची आहे. उकळी आली की भाजीचा रंगसुद्धा अगदी छान होतो. तर इथे मी शेवग्याची भाजी छान उकळून घेते. उकळल्यानंतर आपल्याला एका भांड्यामध्ये इथे मी शेवग्याची भाजी काढून घेते.
तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ती मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही माझा व्हिडिओ कोणत्या शहरातनं किंवा कोणत्या गावातनं पाहता ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर आपल्या चॅनलवर भरपूर अशा शेवग्याच्या रेसिपी मी अपलोड केलेल्या आहेत. ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ पाहिले नसतील तर एकदा नक्कीच जाऊन पहा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. बाय. पुन्हा भेटूया.